दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्त दिगंबर दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना श्री गुरुदेव दत्त म्हणत असताना ब्रह्मा विष्णू महेशाची लीला त्या गुरुचरित्रामध्ये अनेक लीला आहेत. भरपूर असं मोठं ग्रंथ आहे, पण ग्रंथ दिसायला छोटच आहे, पण त्याच्यामध्ये लीला किती समुद्रासारख्या, समुद्रा एवढ्या, आकाशा एवढ्या लीला त्याच्यामध्ये आहेत. गोड गोड अशा कथा आहेत आणि प्रत्येक एका ओळीमध्ये कितीतरी प्रश्नाचे उत्तर दडलेले आहेत. या पृथ्वीची उत्पत्ती झाल्यापासून जग उद्धाराकारणे आलेले सर्व काही देवांचं सर्वांचं काही महात्म्य त्या गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे. श्री गुरुचरित्र म्हणजे काय आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही आपल्या रोजची देवाची पूजा करायचं, घरामध्ये श्री गुरुदेव दत्त म्हणायचं नाही बरं का. आम्हाला गोडी लागली ते अलीकडच आम्ही आपलं रोजचं नित्यनेमाप्रमाणे उठायचं, इष्टलिंगाची पूजा करायचं, परमरहस्य ग्रंथाचं काय पठन करायचं आणि शिवलीला अमृत ग्रंथाचं करायचं आणि भजन करायचं आणि भारुड करायचं, एवढंच आमचं काम होतं. ज्या वेळेला आम्हाला अनुभव आला आणि आमच्या घरात स्वामी समर्थांचे पाऊल आले, स्वामी समर्थ आई आमच्या घरी आली, तेव्हापासून आम्हाला या सगळ्याच गोष्टीची गोडी लागलेली आहे. म्हणून या गुरुचरित्रामध्ये अनेक प्रश्नाची उत्तरं आहेत. जे काही ऐकावं तेवढं भरपूर आहे. कुरवपुरामध्ये श्री गुरुदत्त कुरवपुरामध्ये ज्या वेळेला अवतार याने घेतलेला आहे, तिथे राहत असताना काही दिवस तिथे साधना केली कुरवपुरामध्ये आणि तेथून कर्दळी वनामध्ये आले आणि कर्दळी वनामध्ये काही दिवस राहिले. आता हे बारीक सगळं सांगायचं म्हणलं तर नुसतं कुरवपुरामध्येच भरपूर दिवस जातात. पण मी मोठं जेवढं काही श्री गुरु चरित्र संक्षिप्त मध्ये जे आहे दुसऱ्या अध्यायामध्ये मी तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करते. तर कुरवपुरामधून त्यांनी कर्दळी वनामध्ये गेले. कर्दळी वनामधून कृष्णा नदीमध्ये गुप्त झाले आणि सांगितले, मी पुढं श्रीपाद मुनी इथे अवतार घेणार आहे, श्रीपाद म्हणून मी अवतार घेणार आहे असं सांगून श्री दत्त प्रभूंनी श्री स्वामी समर्थ आईनी नदीमध्ये गुप्त झाले आणि तिथून करंजा या गावामध्ये येऊन समाधिस्थ झाले आणि समाधिस्थ होऊन काही दिवसांनी त्या ठिकाणी अवतार घेतले. छोट्याशा बाळाच्या अवतारामध्ये छोटंसं बाळ जन्माला आलं आणि ज्या वेळेला छोटं बाळ जन्माला आलं त्यावेळेला जन्मताच न रडता त्या बाळाच्या तोंडून ओम असा अक्षर निघाला. ओम ओम म्हणायचं, हसायचं, ओम म्हणायचं, हसायचं. काही केल्यानं बोलेना. त्या ठिकाणी काही भक्त मंडळी जाऊन त्या लेकराला उचलून घेतले आणि खेळत असताना सुद्धा काही जरी आपण बोललो तर ते लेकरू ओमच म्हणायचं. नुसतं ओम म्हणायचं. चालता ओम, बसता ओम, उठता ओम. लेकराच्या तोंडामध्ये ओम म्हणजे ओम, नुसता ओमचा उच्चार व्हायचा. हे असं होत असताना ते बाळ 7 वर्षाचं झालं आणि जे आई वडील म्हणून त्याचा परत पाळ करत होते, त्याला सांभाळत होते, त्यांना चिंता पडली की बाबा हे बाळ बोलतच नाही. का केल्यानं हे बोलत नाही, रडत नाही,
कसलाच दुसरा आवाज करत नाही, नुसतं ओम ओम म्हणतो. ह्याचं काय करायचं असं म्हणत असताना एका दिवशी ते आई वडील समोर बसले आणि म्हणायला लागले, हे बाळा, तू एवढा मोठा झाला रे, तू बोलतच नाहीस आणि अगदी प्रसन्न असा चेहरा तुझा, सुंदर आहेस बाळा, पण तू बोलत नाहीस. आम्ही आता काय करायचं असं म्हणल्यानंतर सर्व गावातील मंडळीला सुद्धा हे चमत्कार वाटायचं आणि ते लोक म्हणायचे की बाबा हे कोणी लेकरू साधारण नाही, हे काहीतरी अवतारी पुरुष आहे, अवतारी लेकरू आहे हे, असं म्हणायचे, चमत्कारिक आहे म्हणायचे. आणि सगळ्यांना चिंता पडली की हे बाळ कधी बोलल. आणि आईवडील असं विचारत असताना खुणा करून सांगायला लागलं, इशारे करून सांगायला लागलं ते बाळ की माझं मोजीबंधन करा आणि मोजीबंधन केल्यानंतर मी बोलेन असं म्हणून इशारे करत असताना त्या लोकांना सगळ्यांना समजलं आणि त्यांनी लगेच मोजीबंधन करण्याची तारीख ठरवले आणि मोजीबंधन केल्यानंतर ते बाळ बोलायला लागलं. नाहीतर अगोदर 7 वर्षे नुसतं ओम 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 आपण काम करत करत जर आपल्याला कोणता तरी एखादी मंत्र म्हणायचा म्हणजे आपण मोजून करत असतो. आणि हे बघा, देवाने अवतार घ्यावा आणि अवतार घेऊन सुद्धा साधना करावी. हे कसलं चमत्कार आहे. हे काय काय साधना आहे, काय काय योजना आहे, हे कुणासाठी आहे, फक्त आपल्यासाठी आहे. हे सगळं काही काय केल्याने काय होतंय, हे सगळं काय आपल्या स्वतःसाठी, आपल्या मानव देहासाठी, पशुपक्ष्यासाठी, या सगळ्यांसाठी देव आत्म्याने सुद्धा हे सगळं करतात आणि अवतार घेतात. मग ओम 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 किती झाले असतील 7 वर्षे. ना बोलणं, ना चालणं, ना काही रडणं, नुसतं ओम, तोंडामधून नुसतं ओम, जन्मल्यापासून ते 7 वर्षापर्यंत ओम ओम ओम. मग ज्या वेळेला मोजीबंधन केल्यानंतर बोलायला लागला आणि सांगितला, मी अवतार घेऊन आलेला, आम्ही संन्यासी लोक, आम्ही अवतार घेतलेले आहोत आणि आम्ही आता कुणाच्या घरी राहत नाही असं सांगून पुढे जाण्याचा विचार त्यांनी केला. आणि त्या मुलाचं नाव ठेवले श्रीपाद मुनी. त्या मुलाचं नाव ठेवले, ओम म्हणणाऱ्या मुलाचं नाव ठेवलं श्रीपाद मुनी. आणि बघा यांच्या योजना असतात कसे. आणि मग आईवडिलाजवळ न राहता पुढं जाऊन त्यांनी औदुंबराच्या खाली साधना करायला लागले. औदुंबराच्या खाली साधना करत असताना जाता जाता त्यांनी तिथून नरसिंहवाडीला गेले. नरसिंहवाडीला जाऊन काही दिवस तेथे थांबले आणि तेथे थांबून आपल्या पादुका त्या नरसिंहवाडीमध्ये ठेवल्या आणि तिथून गाणगापूरला निघाले. आणि त्या पादुकामध्ये एवढी चमत्कारिक शक्ती, एवढी ऊर्जा. तिथले भक्त म्हणायला लागले, तुम्ही इथून जाऊ नका. असं म्हणत असताना त्यांनी सांगितलं की बाबा हे जे माझ्या पादुका आहेत, हे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. आणि कुणालाही संकट, कितीही संकट येऊ द्या, इथं येऊन ह्या पादुकाचं दर्शन घ्या आणि ह्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घाला आणि तुमचे सगळे संकट दूर होतील असं सांगितल्यावर खरोखरच त्या ठिकाणी असे चमत्कार व्हायला लागले. अशक्य ते शक्य व्हायला लागलं. आणि एके दिवशी एक भक्त तिथे आले. त्या भक्तांना दोघं पती पत्नीला पुत्र प्राप्ती तर होतच होती, पण पुत्र प्राप्ती झाल्यानंतर थोडेसे मोठे झाल्यानंतर मरण पावायचे. असे करता करता 4 मुलं त्या पती पत्नीला झालेले होते. आणि कंटाळून त्यांनी त्या ठिकाणी येऊन निस्वार्थ सेवा करायला लागले आणि त्या पादुकाचं दर्शन घेतले. आणि आम्ही हे सगळं काय ऐकून या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे बघा, आम्हाला आमचे जे पुत्र होतात आणि थोड्या दिवसांनी ते मरण पावतात, आमचे पुत्र आमच्यासोबत राहत नाहीत, आमचं कुठलं पाप असलं तर आम्हाला सांभाळून घ्या आणि आम्हाला क्षमा करा असं म्हणून तिथं दर्शन घेतले त्या पादुकाचे. आणि तिला
स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत झाला की बाई तुला आता पुत्र होईल आणि ते चांगलं पण राहील असं म्हणल्यानंतर ती आनंदानं घरी आपली सेवा करत राहिली आणि या पादुकाचं दर्शन घ्यायला मात्र विसरली नाही. सतत या पादुकाच्या ठिकाणी नरसिंहवाडीला यायचं आणि असं करता करता तिला मुलगा झाला आणि मुलगा झाला, छान मोठा झाला, 5-7 वर्षाचा मुलगा झाला आणि असं करता करता एके दिवशी आनंदाच्या भारात राहत असताना, सेवा करत असताना सुद्धा अचानकच ते मुलगा सुद्धा मरण पावला. आणि ती बाई, ते भक्त जे होते दोघंही नित्य नियमानं त्या पादुकाचं दर्शन घेत होते आणि प्रदक्षिणा सुद्धा घालत होते. हे सगळं काही नेम त्यांचा चालू असताना ते मुलगा मरण पावल्यानंतर त्या माय माऊलीला मात्र राहवलं नाही आणि त्या पादुकाच्या ठिकाणी रोज यायची, रोज आनंदानं सेवा करायची. आणि असं करता करता तिचा मुलगा ज्या वेळेला मृत्यू पावला त्यावेळेला तिनं आक्रोश करून रडायला लागली, हे देवा परमेश्वरा, हे काय माझा परीक्षा पाहतोस आणि मला तुझ्या नवसाने झालेलं हे पुत्र होतं आणि मग तुला एवढं सगळं करायचंच होतं तर मला पुत्र दिलास तरी कशाला? जे जसे 4 माझे मेले होते तर हे नसता तरी चाललं असतं. हे परमेश्वरा, मी काय अपराध केला, माझी कुठं चूक झाली असं म्हणून ती आक्रोश करून रडायला लागली. त्यावेळेला तिला कानामध्ये आवाज आला की बाई तू त्या पादुकाच्या दर्शनाला तुझ्या मुलाला घेऊन जा. असं म्हणल्यानंतर त्या मृत्यू मुलाला घेऊन तिने पादुकाच्या जवळ घेऊन गेले. घेऊन जाऊन पादुकाच्या समोर त्या मुलाला टाकले आणि आई आणि वडील तिथं बसून आक्रोश करायला लागले. त्यावेळेला ज्या माऊलीच्या कानामध्ये आवाज आला, हे बघ तू कशाला रडतेस, तुझा मुलगा जिवंत आहे असं म्हणल्यानंतर त्या मुलाकडे पाहते तर झोपेतून उठावा असा तो मुलगा उठला. आणि जे जे संचितात लिहिलेलं असतंय ते ते होत असते आणि त्या मुलाचं गंडांतर ह्या ठिकाणी होतं आणि तुझा आता हा मुलगा भरपूर दिवस जगणार आणि तिन्ही लोकात नाव करणार असं श्री दत्त प्रभूंनी त्या नरसिंहवाडीमध्ये त्या पादुकाच्या द्वारे सांगितलं. आणि मृत मुलाला जिवंत करण्याची ताकद त्या पादुकामध्ये तिथं असे जिवंत असे पादुका त्या ठिकाणी ठेवून गेलेले आहेत दत्तप्रभूंनी. असे कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किती काय काय ठेवलेत. आपल्याला जेवढं गुरुचरित्रामध्ये वाचण्यात आलं तेवढं आपल्याला हे सगळं काही माहिती होत आहे. आपल्याला एवढंच वाटायचं की बाबा गाणगापूरला जायचं, दत्तप्रभूचं दर्शन घ्यायचं, गाणगापूरला जायचं, दत्तप्रभूचं दर्शन घ्यायचं, एवढंच आपल्याला माहिती होतं. औदुंबराखाली काय करावं लागतंय, पिंपळाच्या प्रदक्षिणा, वडाच्या प्रदक्षिणा कशा घालाव्या लागतात, ह्याच्यामुळं काय महत्त्व आहे या पिंपळाचं, या वडाचं, औदुंबराचं काय महत्त्व आहे आपल्याला काहीच माहीत नव्हतं. मग आता ज्या वेळेला गुरुचरित्राचं पारायण आपण करायला लागलो त्यावेळेला सगळी माहिती मिळायला लागली आणि त्या माहितीमधून त्या आपण जे काही नामस्मरण करतो त्याच्यामधून आपल्याला फळसुद्धा मिळत आहे. पण फक्त आपण निस्वार्थपणे स्वच्छ भावनेनं निर्मळ अंतकरणानं हे केलंच पाहिजे. आणि जे काही चांगलं होतंय ते देवानं मला दिलं आणि वाईट दिलं ते बी देवानं दिलं असं स्वीकारा. परंतु जे काही चांगलं होतंय ते आपण केलं आणि वाईट झालं म्हणल्यावर देवानं माझं वाटोळं केलं एवढं मात्र म्हणू नका, एवढं मात्र म्हणू नका. जे काही संचितात लिहिलेलं आहे ते होतच असतंय. पण आपण ज्या वेळेला दत्तप्रभूच्या नादाला लागतो, स्वामी समर्थाच्या सेवेला लागतो तेव्हा थोडं ना लई चुकण्याची शक्यता असते आणि जे अशक्य आहे ते सुद्धा शक्य करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून तारक मंत्र रोज जपा आणि रोज 3 वेळा तरी म्हणा, दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो, दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो, हे दत्त दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो. या प्रकारचे कोणत्या तरी एखादी मंत्राचा जप तुम्ही करत राहा. श्री स्वामी समर्थाईचा करा, दत्ताचा करा, ओम नमः शिवाय करा, कोणताही करा, परंतु नेमानं जप करा आणि थोडं ना लई ध्यानस्थ राहा आणि आपल्या डोक्याला शांतता द्या.
ज्या वेळेला आपण ध्यान साधना करतो, जप करतो, त्यावेळेला आपल्या माइंडला, आपल्या डोक्याला शांतता मिळते आणि एकच ध्यान आपल्या समोर राहत असतं की बाबा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपलं हे माइंड, आपलं डोकं जे आहे ते शांत असं असतं. आपल्याला दुसरीकडलं कुठलंच आपल्या डोक्यात येत नसतं आणि सगळ्यात एवढंच मोठं औषध आपल्या जगण्यासाठी आहे आणि आपलं आयुष्यसुद्धा वाढत असतं. आपण ज्या वेळेला आपल्या ह्या प्रपंचामध्ये जे काही कामं करत असतो, मोठे मोठे पैशाचे कामं करतो, अनेक घरगुती कामं करतो, त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये भरपूर काही असतं, काही चालत असतं. हे काम केव्हा संपल आणि दुसरं करायचं हे आपल्या डोक्यामध्ये राहत असतं. परंतु एक आणि एकच मार्ग असा आहे की त्यावेळेला नामस्मरण, देवाचं चिंतन आपण करतो, त्यावेळेला आपल्या डोक्यात फक्त एक म्हणजे एकच नाव असतं, ते देवाचं नाव असतं आणि आपण निश्चिंतपणे शांत असं ध्यानस्थ बसून 3च वेळेस म्हणा, परंतु ध्यानस्थ व्हा आणि समाधान असं डोकं शांत ठेवून म्हणा आणि तुमचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही, आपले सगळे काही कामं झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशक्य ते शक्य होणारच आहे. म्हणून तारक मंत्र रोज म्हणा, तारक मंत्र रोज म्हणा, एवढीच माझी विनंती आहे. तारक मंत्र आपल्याला तारणारा मंत्र आहे. तुम्ही मंत्र म्हणा आणि आपल्या जिंदगीला, आपल्या जीवनाला, आपल्या जीवनाची वाटचाल कशी आहे ते आपल्याला समजणार आहे आणि आपलं आयुष्यसुद्धा वाढणार आहे, आपल्या अडचणी सगळ्या दूर होणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर तारक मंत्र म्हणा. तारक मंत्र म्हणायला खूप वेळ लागतच नाही, एकच वेळेस म्हणा, परंतु शांत चित्तानं म्हणा, निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. आणि ह्याच्यामधून तुम्ही घ्या आशीर्वाद कोणता, तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा. अरे बाबा, आपण काय म्हणताव, आपण काय करताव, तर देव आपल्याला काय म्हणत असतो की बाबा माझं एवढं मोठं बळ तुझ्या पाठीशी आहे आणि ते कधी आहे, रोज आहे. रोज तू उठल्यापासून तर झोपजेपर्यंत 24 तास तुझ्या पाठीशी प्रचंड स्वामी बळ आपल्या पाठीशी एवढं मोठं आहे. आणि ह्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे. आपल्या जर एखादे पाहुण्यानं जर म्हणलं तू काही घाबरू नको, तू काही चिंता करू नकोस, तू कशाला घाबरल्यासारखं करतेस, आम्ही आहो की तुमच्या पाठीमागं, असं म्हणल्यानंतर आपल्याला कितीतरी उपकार वाटत असतो. परंतु आपण परमेश्वर परमात्मा आपल्याला जन्म दिला, जन्मदाता म्हणजे मोठा, आपल्याला सगळं काही देणारा म्हणजे मोठा बाप आपला मोठावरी परमात्मा असताना आपण त्याची आठवण कधीच करत नाही. जेवढा आपल्या वडिलाला तळमळीनं आपण प्रेम करतो, जेवढा आपल्या वडिलांना आपण प्रेमानं हाक मारतो, तसंच स्वामी आईला, ब्रह्मांडाच्या नायकाला, भोळ्या शंकराला तुम्ही हाक मारा. तुमच्या समोर येऊन थांबून तुम्हाला त्यांनी तुमच्या सगळ्या अडचणी दूर केल्याशिवाय राहत नाहीत. हे एक माझा शब्द आहे. श्री स्वामी समर्थ आई जे काही बुद्धी देईल ते मी बोलत असते आणि रोज तारक मंत्र नित्य नेमानं करा, एवढंच मला सांगायचं आहे. निशंक व्हा, निर्भय व्हा आणि पुढं आपला आनंदानं संसार करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी.